नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता पहिली मराठीचा धडा 15 माझे मित्र. मित्र म्हणजे कोण माहिती आहे तुम्हाला? अगदी तुमच्या जवळचा मुलगा म्हणजे कोण? माय फ्रेंड किंवा तुमची मैत्रीण देखील असू शकेल. मित्र म्हणजे मुलगा, मैत्रीण म्हणजे मुलगी. म्हणजे मित्रसुद्धा असू शकेल, मैत्रीण देखील असू शकेल. आता मला खूप मित्र आहेत, म्हणजे मुझे बहुत सारे मित्र हैं. मित्र म्हणजे फ्रेंड्स. आता मित्र केव्हा होतात? जेव्हा आपण एखाद्या मुलाची किंवा एखाद्या मैत्रिणीची ओळख करून घेतली. ती मैत्रीण शाळेतली देखील असू शकते किंवा आपण आजूबाजूला राहतो तिथे देखील असू शकेल किंवा आपण कुठे बाहेर फिरायला गेलो 4-5 दिवसासाठी, तर तिकडे राहिल्यानंतरही एखादा मित्र किंवा मैत्रीण होऊ शकते. माझे काही मित्र लहान आहेत. बघा, लहान मुलंसुद्धा आपले मित्र होऊ शकतात, कारण आपण त्यांना खेळवतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, कधीकधी त्यांना आपण फिरायला नेतो. म्हणून छोटी मुलंसुद्धा आपले फ्रेंड्स होऊ शकतात. माझ्या काही मित्रांना पंख आहे. बघा, आता ही मुलगी काय म्हणते? कोण मित्र आहे हिचे? पक्षी. पक्षी देखील मित्र असतात. का असतात सांगा बघू? कारण पक्षी आपलं मनोरंजन करतात. काही पक्षी, आता जसं कोंबडी काय देते आपल्याला? अंड देते. म्हणजे त्या पक्ष्यांचा आपल्याला फायदा देखील होतो आणि पक्षी मनोरंजन करतात. मोर आहे, पोपट आहे, कोकिळा आहे. कोकिळा का मनोरंजन करते? ती गाणं गाते, गाणं गाऊन आपलं मनोरंजन करत असते. त्यानंतर ती काय म्हणते मुलगी? माझ्या काही मित्रांना शेपट्या आहेत. आता इथे कोणते मित्र आहेत बघा? बकरी, मांजर, कुत्रा. आता हे देखील आपले मित्र आहेत. का बघा सांगा बघू? कारण हे पाळीव प्राणी आहेत. पाळीव याचा अर्थ युजफुल ॲनिमल, म्हणजे आपण त्यांना घरी सांभाळू शकतो. बकरीला का पाळतात? बकरी दूध देते. मांजरीला का पाळतात? मांजर उंदीर पकडते. आणि कुत्रा का पाळतात? कारण कुत्रा आपल्या घराची राखण करतो. म्हणून ही मुलगी म्हणते हे देखील माझे मित्र आहेत. झाडेही माझे मित्र आहेत. मगाशी मी एका धड्यात सांगितलेलं की झाडाची आपण कविता शिकलो, त्याच्यात सांगितलं मी झाडाचा आपल्याला खूप फायदा होतो, म्हणून झाडसुद्धा आपले मित्र आहेत. पुस्तकेही माझे मित्र आहेत. पुस्तक मित्र आहेत कारण काय? पुस्तकामधून आपल्याला खूप ज्ञान मिळतं. आजकालच्या युगात मोबाईल आहे, परंतु पुस्तकात छान छान चित्र असतात आणि पुस्तकातून आपल्याला खूप गोष्टी समजतात. कधी पुस्तक हरवलं तर आपण मोबाईलमध्ये बघतो, परंतु मोबाईल ही वस्तू कशी आहे? मशीनवर चालते, कधी बंद होऊ शकते. पण पुस्तक आपण कधीही वाचू शकतो आणि वाचन केल्यानंतर आपल्याला वाचनाची गोडी लागते आणि आपले डोळे वगैरे काही खराब होत नाही. याच्यानंतर पुस्तकामुळे आपलं वाचन होतं, आपल्याला सवय लागते आणि ही पुस्तकं वाचल्यानंतर आपण आपल्या विषयाची म्हणजे आपल्या शाळेतल्या पुस्तकांच्या वाचनाची देखील आवड निर्माण होते. म्हणजे मित्र म्हणजे फक्त शाळेतले मित्र किंवा घराबाहेर मित्र एवढेच मित्र नसतात, तर पशुपक्षी देखील आपले मित्र असतात, झाडेही मित्र असतात, पुस्तकही आपले मित्र असतात. म्हणजे ह्या मुलीने सांगितलं आहे की सगळ्यांना मित्र मानायचं. अजून एक आहे आई वडील देखील आपले मित्र असतात. कारण आपण जर आईला आपले मैत्रीण मानलं तर आपण आपल्या मनातल्या गोष्टी आपल्या आईला सांगू शकतो आणि आई पण आपल्याला मैत्रीण किंवा मित्र मानते, म्हणजे तीही आपल्याला छान छान गोष्टी सांगते. बाबांचाही आपण मित्र असतो, कारण बाबा आपल्याबरोबर गप्पा मारतात,
आपण आपल्या बाबांना आपल्या शाळेतल्या गोष्टी सांगतो. म्हणून आपण आपल्या आईवडिलांना देखील मित्र मानायचं आणि ते आपले छान मित्रच असतात. आई मैत्रीण असते आणि बाबा आपले मित्र असतात. तर असंच आपण देखील मैत्री सगळ्यांची करायची. जर तुम्ही केली नसेल तर तुम्ही देखील या मुलीसारखी सगळ्यांची मैत्री करा. तर तुम्हाला जीवनात खूप आनंद येईल, मजा येईल. रोज शाळेत जायलाही आवडेल, इतरांशी खेळायला देखील आवडेल. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.